पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार. तसंच मुंबईमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सुद्धा मोदी होणार सहभागी. आपल्या आराध्य दैवताचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. आज बीकेसीला जाऊन आमचे मावळे पंतप्रधानांना जाब विचारणारच. वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधल्या वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार. बंदराच्या माध्यमातून 12 लाख लोकांना रोजगार मिळणार. केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा दावा. उपमुख्यमंत्री अजित पवार मालवणच्या दौऱ्यावर. अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावरच्या पुतळ्याच्या घटनास्थळाची पाहणी. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करणार आणि यानंतर होणार शिवसेनेचा मेळावा. राजकोट किल्ला प्रकरणामधील स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील ताब्यात. कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई. शिवरायांच्या पायावरती डोकं ठेवून 100 वेळा माफी मागेन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. या घटनेवरून राजकारण करणं हे दुर्दैवी असल्याचं म्हणत विरोधकांवरती साधला निशाणा. महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान केला. आता माफी मागण्याला काहीही अर्थ नाही. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा आणि सत्तेमधून बाहेर व्हा. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. आजच्या बीकेसीमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. तर 1 सप्टेंबरला होणाऱ्या आंदोलनाला परवानगीची महाविकास आघाडीला प्रतीक्षा. सिंधुदुर्ग गुन्हे शाखा जयदीप आपटेंच्या कल्याणच्या घरी. जयदीप आपटे अजूनही फरार. सिंधुदुर्ग गुन्हे शाखेनं घराबाहेरचे सीसीटीव्ही घेतले ताब्यात. पुतळा कोसळल्याची घटना खेदजनक, पण त्याचं खापर राज्य सरकारवरती फोडणं योग्य नाही. खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचा पुतळा अनावरण ज्यांच्या हातानं करण्यात आला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी इथे येणार आहेत. त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी. सचिन सावंत यांची एक्स पोस्टच्या माध्यमातून टीका. मनसेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकरांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी. शिवरायांच्या नंतर महाराष्ट्र चालवू शकलो नाही याची खंत. राजकोट किल्ल्यावरती शिवाजी महाराजांची माफी मागण्यासाठी आलोय. खेडेकर यांची प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जगभरामध्ये महाराष्ट्राची लाज निघाली. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांची टीका. पीडब्ल्यूडी आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हे दाखल करण्याची मागणी करत तिरोडकर यांची हायकोर्टामध्ये याचिका. आमदार संतोष बांगर यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. कार्यवाहीसाठी पकडलेली गाडी सोडण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ. मात्र एबीपी माझा या ऑडिओ रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही. नांदेडच्या देगलूर बिलोली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा. जितेश अंतापूरकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार. अंतापूरकर यांच्यावरती क्रॉस व्होटिंगचाही आरोप होता. समरजित घाटगे शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. ट्विट करत दिली माहिती. आमदार नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांची महाविकास आघाडीवरती टीका. चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही जेलमध्ये असू. आमदार नितेश राणे यांचं विधान. तर 2029ला शरद पवारांचा पक्ष राहणार नसल्याचं पडळकरांचं वक्तव्य. फसवे कॉल्स आणि मेसेजना आळा घालण्यासाठी ट्रायचा दणका. 50हून अधिक कॉल मेसेज एकाच नंबरवरून झाल्यास सिम धारकाची होणार चौकशी. फसवे कॉल आणि मेसेज करणाऱ्या सिमचा शोध घेऊन ट्राय करणार कारवाई. मालमत्तेच्या नोंदणीसाठी भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्कामध्ये कपात होण्याची शक्यता. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती. पश्चिम रेल्वेवरती शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8च्या दरम्यान 10 तासांचा ब्लॉक. सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरच्या लोकल बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांच्या दरम्यान जलद मार्गावरून धावणार. पीओपींच्या गणेश मूर्तींवरच्या बंदीबद्दल आज राज्य सरकार हायकोर्टामध्ये भूमिका स्पष्ट करणार. राज्य सरकार दरवर्षी बंदीची भूमिका घेतं. पर्यावरणवाद्यांसह मातीच्या मूर्तिकारांच्या याचिकेवरती हायकोर्टामध्ये आज सुनावणी. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख. राज्यपालांच्या स्वाक्षरीनं अध्यादेश जारी. केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला परवानगी. राज्यामधील साखर कारखान्यांना मोठा दिलासा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. महिलांना स्वतंत्र जगण्याचा अधिकार नाही असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटतं. काँग्रेसची टीका.
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पदावरून हटवण्याचे प्रयत्न. मुख्य सचिव पदाचे टेंडर निघाले. ठेकेदारांचा लाडका हा पदावरती येतोय. एक्स पोस्ट करत संजय राऊतांचा सरकारवरती आरोप. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्निथलांनी घेतली वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट. 26 तारखेला झालं वसंत चव्हाण यांचं निधन. 5 सप्टेंबरला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सुद्धा घेणार चव्हाण कुटुंबियांची सांत्वनपर भेट. 5 सप्टेंबरला सांगलीमध्ये माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण. मल्लिकार्जुन खरगे, रेवंत रेड्डी, शरद पवार यांच्यासह इतर नेते राहणार उपस्थित. विश्वजित कदम यांची माहिती. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे 5 तारखेला नांदेडच्या दौऱ्यावर. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या नायगाव इथल्या निवासस्थानी जाऊन घेणार कुटुंबियांची भेट. नाना पटोले यांची माहिती. प्रसिद्ध कायदेतज्ञ A.G. नुरानी यांचं निधन. त्यांचं संविधानासाठी योगदान अमूल्य असल्याचं म्हणत शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली. 29 सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करणार मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंच्या उपोषणाला मराठा आंदोलकांचा विरोध. देवेंद्र फडणवीस हे खूपच जातीयवादी नेते आहेत. जातीयवाद पसरवण्यासाठी छगन भुजबळांच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस हे अधिक जबाबदार. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. मराठ्यांनी तुमचे 113 नाही पाडले तर नाव बदलून ठेवा. फडणवीसांचा सगळे लोक काटा काढणार आहेत. त्यांना राजकारणामध्ये ठेवणार नाहीत असं त्यांचेच लोक मला येऊन सांगतायत. मनोज जरांगेंचा दावा. माझ्या नादी लागू नका. मी जर बिघडलो तर सगळं साफ करून टाकेन. तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ देणार नाही. मनोज जरांगेंचा रावसाहेब दानवेंवरती हल्लाबोल. मराठ्यांनी एकत्र येऊ नये म्हणून काही लोक देव पाण्यामध्ये ठेवून बसले होते, पण मराठा समाज एकत्र आला याचा आनंद होतो. जालन्यामध्ये मनोज जरांगे यांचं वक्तव्य. अहमदपूरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं सर्व पक्षाचं घातलं श्राद्ध. जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण. मात्र अजूनही आरक्षणावरती मार्ग न निघाल्यामुळे अनोखं आंदोलन. ठाण्यामध्ये बांधकाम विभागातील ठेकेदार संपावर. बिलं रखडल्यामुळे संतप्त ठेकेदारांची बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं. पैसे मिळेपर्यंत आंदोलन करणार. ठेकेदार संघटनांचा इशारा. नागपूरमधल्या संविधान चौकामध्ये मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांसाठी या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी. वसतिगृह आणि आश्रमशाळेमधल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्टुडंट फेडरेशनचं निवेदन. सरकार आदिवासींकडे गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचाही आरोप. जुनी पेन्शन योजनेसह इतर मागण्यांसाठी वाशिम नगरपालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. वाढीव टप्पा अनुदानाचा GR काढण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये आंदोलन. विना अनुदानित शिक्षकांच्या या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यामुळे आंदोलकांनी उपसलं उपोषणाचं हत्यार. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा. सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा आणि सभेचं आयोजन. आमदार नितेश राणेंसह इतर कार्यकर्त्यांचीही उपस्थिती. गोंदियामध्ये महावितरण कार्यालयावरती ठाकरे गटाचा जनआक्रोश मोर्चा. विद्युत उपकरणांची अंत्ययात्रा काढत वीज दरवाढीचा नोंदवला निषेध. माळशिरसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हलगीनाद आंदोलन. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी देण्याची मागणी. हिंगोलीमधील तलाठी हत्या प्रकरणी महसूल विभागामधल्या अनेक संघटनांचं काम बंद आंदोलन. वसमतच्या आडगावमध्ये काल तलाठी संतोष पवार यांची झाली हत्या. वकील सुजित गायकवाड यांना अक्षय शिंदेचं वकीलपत्र घेण्याची न्यायालयाची सूचना. बदलापूर प्रकरणी वकिलांनी नाकारला होता आरोपीचं वकीलपत्र. नंदुरबारच्या सूरज केसरीनगर परिसरामध्ये खेळणाऱ्या मुलीचा विनयभंग करणाऱ्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. आरोपी रवींद्र बुधा पोलिसांच्या ताब्यात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी चिमुकलींच्या विनयभंगाच्या 2 घटनांसमोर. पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक. चंद्रपूर जिल्ह्यामधील बल्लारपूर रेल्वे अधिकाऱ्यांकडून अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग. संतापलेल्या कुटुंबियांकडून अधिकाऱ्याला बेदम मारहाण. पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक. वाशिममध्ये 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून धारदार शस्त्राने हल्ला करून एका युवकाची हत्या. सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर गोंधळ. वडाळ्यामधल्या अल्पवयीन मुलाचं अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीला 8 महिन्यांच्या नंतर अटक. दिल्ली पोलिसांच्या मदतीनं दिल्लीमधल्या GB रोड परिसरामधून आरोपीला अटक.
आईच्या प्रियकराचे 14 वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे. मुलीने शाळेमधल्या शिक्षिकेच्या कानावरती बाब टाकली असता नराधमाचं भिंग फुटलं. पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीला बेड्या. पालघरमध्ये 5 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचाराची घटना. प्रकृती खालावल्यामुळे मुलीला केलं रुग्णालयामध्ये दाखल. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.